एकदा श्रीरामाचा जयघोष करूया. सियावर रामचंद्र भगवान की, उमापति महादेव की, पवन सुत हनुमान की. हॉटेल सूर्या इंटरनॅशनल, स्वर्गीय सुरेश सुरवसे चॅरिटेबल ट्रस्ट, सुरवसे माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय या 3 संयोजक संस्थांचं वर्तमानातलं दायित्व निर्वहन करणारे सुरवसे कुटुंबातले सगळे सदस्य या शैक्षणिक संकुलाशी जोडले गेलेले सर्व श्रोत्यांना विनंती आहे की त्यांनी मोबाईल कृपया सायलेंट ठेवावेत. या शैक्षणिक संकुलाशी आश्रयातली असो वा इथे आता उभी राहते ती असो जोडले गेलेले शिक्षक बंधू भगिनी आणि या परिसरातले सगळे रामभक्त माता पिता बंधू भगिनी, पत्रकार मित्र. बराच दिवस अण्णांच्या मनामध्ये असं होतं की या परिसरात, या वास्तूत, या प्रांगणावर एखादा अशा पद्धतीचा सांघिक संवाद व्हावा. पण कोणत्याही कार्याला वेळ यावी लागते. ती वेळ आज आली आहे आणि ही वेळ साधायची संधी मला मिळते आहे याचा आनंद मी पहिल्यांदा व्यक्त करतो. या सर्व संयोजक संस्थांचं त्याबद्दलचं ऋणही व्यक्त करतो. श्रीरामाचं चरित्र हे प्रत्यक्ष देहरूपामध्ये श्रीराम आपल्यामध्ये वावरत असताना जेवढं महत्वाचं, जेवढं मधुर, जेवढा आदर्श, तेवढंच ते आजही आहे. काळ कोणताही असो, परिस्थिती कोणतीही असो, वातावरण कसंही असो, श्री रामचंद्रांचं चरित्र कधी कालबाह्य झालेलं नाही. आणि त्यामुळे या पावन पर्वावर विशेषतः हा आणि पुढचा महिना हा तर सगळा भारत राममय होत असलेला महिना आहे. अशा वातावरणामध्ये श्रीरामांच्या चरित्राचं, त्यातल्या प्रेरक बिंदूंचं, त्यातल्या काही प्रसंगांचं आपण चिंतन करायचं आहे. ताईंनी सांगितलं की ह्याच्या पाठीमागचा हेतू काय, रामच विषय का घेतला. संयोजकांचा हेतू त्यांनी स्पष्ट केला, पण त्या हेतूमध्ये दडलेला हेतू मी सांगतो की राम तत्वाची ही मशाल, कालपर्यंत जी नंदादीप वाटत होती ती मशाल आता प्रज्वलित झाली आहे आणि सगळ्या विश्वाला राम म्हणजे काय आणि रामभूमी म्हणजे काय याचं दर्शन घडवणारा हा काळ आहे. अण्णांनाही बऱ्याच जणांनी विचारलं असेल की या भगव्या यात्रेत तुम्ही कसे काय, कारण का रामाला राजनीतीशी जोडण्याचं अकारण एक कारस्थान आपल्याकडे झालंय. काही गोष्टी खुल्या नाही झाल्या, स्पष्ट नाही झाल्या तर राम कळणार नाही. काही जण असंही म्हणतात की रामाला राजकारणासाठी का वापरताय, तर राजकारणासाठी वापरण्याजोगं एकमेव आदर्श व्यक्तिमत्व कोणतं आहे तर रामच आहे. आणि त्यामुळं निसंकोच राजकारणासाठी रामाचा उपयोग, वापर म्हणत नाही मी, पण प्रेरणादायी व्यक्तित्व म्हणून करायला कसलाही संकोच वाटता कामा नये. थोडी नाही, 500 वर्ष जगाच्या पाठीवर असं कधी घडलं नाही, यापुढे घडू पण नाही. 500 वर्ष या देशातल्या सामान्य माणसांनी विविध त्यावेळच्या संस्थानिकांशी, राज्यकर्त्यांशी संघर्ष केला. का तर एका असंस्कृत, असभ्य, रानटी लुटारूनी राम जन्मभूमीवरची वास्तू पाडून तिथे स्वतःच्या नावाने एक प्रार्थना स्थळ उभं केलं, मशीद उभी केली.
मशीद उभी राहिला, चर्च उभं राहिला, आपल्या देशामध्ये कधीच कुणी विरोध केला नाही, करण्याचं कारण नाही. कारण का जिथे जिथे उपासना चालते ती सगळी हिंदू मनाच्या दृष्टीनं अतिशय पवित्र स्थानं असतात. पण श्रीराम जन्मभूमी उद्ध्वस्त करून तिथे मशीद उभी करण्याचं एका लुटारूच्या मनात येतं आणि तो लुटारू ते दुष्कर्म करतो. आणि इथला हिंदू माणूस फार बेचैन, त्याला असं वाटतं की नाही, हा अन्याय आहे. 1 पिढी, 2 पिढी, 3 पिढ्या, 4 पिढ्या, 10 पिढ्या, 100 पिढ्या, कोणाची नावं गावं आपल्याला माहिती नाही. त्यांना स्वतःला काय मिळणार होतं तर काहीच मिळणार नव्हतं, पण त्यांनी बलिदान दिलं. त्यांनी स्वतःचं घरदार उद्ध्वस्त केलं, स्वतःचा जीव अर्पण केला. आणि 500 वर्षाच्या प्रदीर्घ संघर्षानंतर संविधानाच्या कायद्याच्या चौकटीत राहून सत्प्रवृत्तीच्या सर्व राम भक्तांनी एक मोठा लढा जिंकला आणि राम जन्मभूमी मुक्त झाली. 22 जानेवारीला तिथे रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. एवढ्या एका घटनेने सुद्धा अनेकांचे प्राण कंठाशी आले, पण आपल्या हातात काही नाही. ते प्रत्यक्ष राम उभे राहून राष्ट्रकार्य करत असतानाही असुरी प्रवृत्तीच्या लोकांना त्यांचं अस्तित्व मान्य होतच नव्हतं, नकोसं वाटत होतं. त्यामुळे जेवढं त्यांना छळता येईल तशा पद्धतीचा छळ त्या काळात साक्षात राम असताना झाला. तर देवधारा जशी असते तशी एक दैत्यधारा पण असते आणि ती प्रत्येक कालखंडात असते. या काळातल्या दैत्यांची नावं मी सांगत नाही, तुम्हाला सगळ्यांना ती पाठ आहे. असा एक संक्रमणाचा, राष्ट्रीय जागृतीचा, भारतीय अस्मितेच्या पुनरुत्थानाचा कालखंड होत असताना श्रीरामांचं चरित्र सांगणं आणि ऐकणं याच्या इतका आनंदाचा विषय दुसरा कुठला नसतो. आणि म्हणून मी संयोजक संस्थांचं मनापासून अभिनंदन करतो की राम या राष्ट्र उपास्य दैवताचं चिंतन करायची संधी तुम्हाला, मला, आपल्या सगळ्यांना त्यांच्यामुळे मिळते. आपण प्रभू राम म्हणतो, भगवान राम म्हणतो, ईश्वर म्हणून त्यांच्याकडे बघतो. त्यांची उपासना करत असताना आपल्याला असंच वाटतं की हे ईश्वरी तत्व माझ्या जीवनामध्ये काही सुख समृद्धी आणेल. आणतही ते आपदाम पहर्तारम दातारम सर्वसंपदाम लोकाभिरामम श्रीरामम भूयो भूयो नमाम्याम. तर आपदा दूर करतच ते, सर्व संपदाही देतच. पण श्रीराम हे असं व्यक्तित्व आहे की जे केवळ पारमार्थिक, धार्मिक, आध्यात्मिक उपासनेच्या क्षेत्रापुरतं मर्यादित राहिलेलं नसून राष्ट्रीय चेतना जागृत करणारं ते व्यक्तिमत्व आहे. आणि तुमच्या आमच्यासाठी ते पूजनीय आहेच, पण त्याहून अधिक अनुकरणीय आहे. आणि विशेषतः या शतकामध्ये ज्या अनेक समस्यांना आपण तोंड देतो आहोत, आपण म्हणजे भारतीयच नव्हे, जगभरातला माणूस, त्या वातावरणात तर श्रीरामांचं जीवन आपल्यासाठी आदर्शच आहे. एकही कुटुंब असं नाही की जिथे ताण नाही. एकही कुटुंब असं नाही की जिथे बेसूर वातावरण नाही. बाहेर आपण दाखवू, बाहेर आपण खोटंही सांगू की असं आमच्याकडे नाही, असं नसतं. सगळ्या जगामध्ये कोरोना जसा पसरला तसे काही मानसिक विकार सध्या पसरतात सर्व जगभरात. आणि अनुभवाला असं यायला लागलेलं आहे की एकत्र राहतोय. गेल्या पिढीपेक्षा, त्या आधीच्या पिढीपेक्षा आर्थिक संसाधनं आपल्या हातामध्ये अधिक आली आहेत. सरासरी प्रत्येक कुटुंबाचं आय व्यय पत्रक पाहिलं तर आय स्त्रोत वाढलेले आहेत. गेल्या 4 पिढ्या ज्या अवस्थेत जगत होत्या त्यापेक्षा कितीतरी सुखद अवस्थेमध्ये भौतिकदृष्ट्या आपण जगतो आहोत. पण
कोणी समाधानी नाही आहे. आणि हे मान्य केलं तर पुढचा सगळा प्रवास सोपा जातो. जबरदस्तीने मान्य करायचं कारण नाही. एखादा कोणी असा असेल भाग्यवान की छातीवर हात ठेवून सांगेल मी समाधानी आहे, तर त्याला साष्टांग दंडवत आहे. इस शहर में हर शख्स परेशान सा क्यों है. कोणालाही बघा, थोडा त्याला धक्का देऊन बघा. तो जेव्हा सांगायला लागतो तेव्हा लक्षात येतं की वरवर छान दिसतंय पण आत फार विषण्ण करणारी परिस्थिती आहे. एकत्र आहोत पण नाती नाही, बोलतो आहोत पण संवाद नाही, साधन आहे पण समाधान नाही, दिशाच नाही जगण्याला. अशा एका भीषण वातावरणातून संपूर्ण मानव समाज जात असताना या मानव समाजाला आधार कोण देईल? राजकीय पक्ष नाही देऊ शकणार. कोरडे विचारवंत नाही देऊ शकणार. पुरस्कारासाठी भुकेलेले साहित्यिक मुळीच नाही देऊ शकणार. मग कालपर्यंत अनेक संकटांना तोंड देणारा भारतीय समाज आज कुणाकडे बघून उभा राहू शकतो आणि आपलं सर्वात श्रेष्ठ शक्तिस्थान पुन्हा एकदा शक्ती संपन्न करू शकतो? तर त्या व्यवस्थेचं नाव आहे आपली कुटुंब, आपलं परिवार. मग आपला परिवार आणि श्रीराम असं जोडून जेव्हा आपण पाहतो तेव्हा श्रीरामांच्या एकूण सगळ्या कुटुंबियांचं प्रत्येकाचं वागणं, खरं तर रामचरित्रात येणाऱ्या एका खारीपासून जटायूपर्यंत सगळ्यांचं वागणं बघितल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की आपण भारतीय आहोत, आपण सनातन हिंदू संस्कृतीचे अनुयायी आहोत. आणि ही मूल्य आपण जर सोडून दिली तर आपल्या वास्तव्याच्या इमारती गगनचुंबी होतील, पण समाधानाच्या आकाशाला आपण स्पर्श करू शकणार नाही. रामचरित्र यासाठी समजून घ्यायचं आहे की कसं असतं व्यक्तिमत्व. केवळ धन, केवळ दौलत, केवळ प्रतिष्ठा, केवळ कीर्ती यांनी मानवी जीवन सफल होत नाही. मानवी जीवनातल्या यात्रेचे ते सुखकर थांबे आहे, पण ते काय माणसाच्या जगण्याचं ध्येय नाही. माणसाचे जगण्याचं ध्येय आहे मी अधिक उन्नत, प्रगल्भ, विशुद्ध, आनंदी आणि समाधानी असलं पाहिजे. मग हा तीव्रतर आदर्श आपल्या समोर कोण ठेवतं? तर रघुवंश ठेवतो. म्हणून राम समजून घ्यायचे. परंपरेने आपल्याला असं म्हटलंय की कृष्णचरित्र चिंतनीय आहे. कृष्णासारखं वागायचं नाही आहे, आपल्याला वागता येत नाही. त्याला जे सामर्थ्य लागतं ते साधारण तुमच्या माझ्यासारख्या माणसाच्या जीवनात येईलच याचा भरोसा नाही. म्हणून परंपरेने काय सांगितलं की कृष्णचरित्राचं चिंतन कर, पण रामचरित्राचं अनुकरण कर. रामासारखं जगायचा प्रयत्न कर. आणि ज्या दिवशी, आज खूप चांगला दिवस आहे, आंग्ल नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे. आज सकाळी आम्ही वयम म्हणजे विवेकानंद केंद्रात एक कार्यक्रम केला. तो कल्पतरू दिवसाचा होता. आणि कल्पतरू दिवस म्हणजे ठाकूर रामकृष्ण परमहंसांनी आपल्या ईश्वरत्वाचा अनुयायांना, भक्तांना दिलेला प्रत्यय होता. त्यामुळे हा दिवस खूप चांगला आहे. आणि एक छोटा संकल्प आपण जर आज करू शकलो तर येत्या काही काळामध्ये सामाजिक दौर्बल्य जी आहे ते सगळं जाईल, विषण्णता जाईल आणि परम वैभवाकडे आपण दिमागदारपणाने चालायला लागू. अशा सगळ्या यात्रेसाठी श्रीराम समजून घेणं आणि श्रीराम समजून घेत असताना ईश्वर म्हणून तर मानावंच त्यांना, पण त्यांना ईश्वर म्हणून मानत असताना देवघरात ठेवू तर गडबड होईल. कारण का ठेवत आलोच आहोत आपण.
उत्तम ग्रंथांवर हळदी कुंकू वाहतोच, प्रसंग विशेषाने डोक्यावरून घेऊन शोभायात्राही काढतो. पण आपण हिंदू असे चतुर आहोत की गेल्या 1500 वर्षात डोक्यावर घेतलेल्या धर्मग्रंथाचं डोक्यात काही उतरू दिलं नाही आपण. त्यामुळे रिकाम्या डोक्यावरती कितीही उत्तम ग्रंथ ठेवले तर त्यांनी राष्ट्रीय परिवर्तन होणार नाही. हे बिलकुल विसरू नका. कृष्ण असो की श्रीराम असो, या दोघांच्याही चरित्राची जर मैफिल सुरू आहे असं म्हटलं आपण, तर राष्ट्र हे त्यातला तानपूर आहे. तुम्ही तो बंद केला तर बेसूर होऊन जाईल सगळं. आणि त्यामुळं आपल्याला हे चिंतन करत असताना राष्ट्राचा पैलूही विसरायचा नाहीच. पण आज आपण बघतो आहोत, उद्या आपण श्रीरामांचे गुणही बघणार आहोत. आज बघतो आहोत की हे व्यक्तिमत्व काय आहे अद्भुत. श्रीरामांनी आपल्या जीवनाचा उद्देश स्पष्ट केला. जर 2 दिवसाच्या व्याख्यानमालेला उद्देश असतो तर एवढं समग्र जीवन जगणाऱ्या व्यक्तीच्या जीवनालाही उद्देश असतोच. त्यांनी सांगितलं की मी कशासाठी आहे, माझ्या जीवनामध्ये आराध्य काय आहे. छातीवर हात ठेवून आत्मविश्वासाने सांगितलंय, जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी. रामाचा जन्म, रामाचे जन्म सोहळे, पूजा अर्चा हे करतो आहोत तसंच करायचं आहे, निगुतीने करायचं, अधिक निष्ठेने करायचं. पण प्रसाद म्हणून सुंठवडा नाही मागायचा, प्रसाद म्हणून ते गुण मागायचे की ज्यामुळं मी रामतत्वाच्या जवळ जाईल. जननी आणि जन्मभूमी मला स्वर्गापेक्षा श्रेष्ठ आहे. एवढ्या एका वाक्यात पूर्ण रामचरित्र आहे. आपल्याला घरापर्यंत घेऊन जायचा संदेश आहे तो हा आहे की काय माझ्या घरातली पुढची पिढी आपल्या जननीला कौसल्या, सुमित्रा, कैकेयी इतकं पूजनीय, वंदनीय मानते का. आईला आई म्हणावं की मम्मी म्हणावं, मम्मा म्हणावं सोडून देऊ, ते फार वरचे विषय आहे. काय म्हणायचं हा महत्वाचा नाहीये, म्हणताना कोणता भाव आहे हे महत्वाचं. आई म्हणावं हे चांगलंच आहे. मला रामासारखं व्हायचं आहे, रामाची उपासना करायची आहे, तर पहिल्यांदा हे म्हटलं पाहिजे त्यांच्यासाठी जे सर्वात श्रेष्ठ मूल्य होतं ते माझ्या जीवनात आहे का. मी माझ्या जन्मदात्री आईला माझ्या जीवनातल्या सर्वोच्च स्थानी बसवलंय का. आणि याचं उत्तर जर नकारात्मक असेल तर आपल्या घरातल्या महागड्या फर्निचरला चितेमध्ये ठेवण्या इतकं सुद्धा मोल येणार नाही, किंमत येणार नाही, काही उपयोग नाही त्याचा. कारण का त्या इतक्या भारी भारी फर्निचरवर बसणारी तर प्रेतच आहेत, हलणारी प्रेत आहे, चालणारी प्रेत आहेत प्रेतच, काही मूल्यच नाही. जननी माझी जन्मदात्री आई, कारण का तिच्यामुळे मी इथे जन्माला आलो. आणि आई ही गोष्ट फार महत्वाची हिंदू संस्कृतीमध्ये. वडील कमी महत्वाचे आहेत असं नाही, आई महत्वाची. किती महत्वाची आहे. आपण ज्यांना इष्ट म्हणतो त्या सगळ्या देवतांचं स्मरण करताना काय करतो, सीताराम, राधाकृष्ण, लक्ष्मी नारायण. नारायण लक्ष्मी म्हणत नाही, राम सीता म्हणत नाही. आपण आधी स्त्रीचं नाव घेतो, शक्तीचं नाव घेतो, मग प्रकृती पुरुषाचं नाव घेतो. सगळे मानवी नातेसंबंध सांगताना काय म्हणतो, काका मामा, काका काकू, मामा मामी, मावसा मावसी. तुमच्या माझ्या लौकिक जीवनातल्या सगळ्या नात्यात पुरुष आधी म्हणतो. पण हे माझे पिता माता आहेत असं म्हणतो का, माता पिता आहेत म्हणतो. मग देवतांच्या श्रेणीत आईचा उल्लेख आपण पहिल्यांदा करतो आहोत. याचा अर्थच असा की मातृदेवो भव ही गोष्ट श्रीरामांच्या, बस रामाची उपासना करणं म्हणजे आपल्या घरातल्या आईला सर्वोच्च समाधान देणं. रामरक्षा येत असेल तर छान आहे, नाही आली तर विचलित होण्याचं कारण नाही. मी आईला आराध्य मानतो का.
आणि तिची उपेक्षा करून मी 33 कोटी देवांची साधना करत असेल तर मला नरकात सुद्धा कोणी घेणार नाही, स्वर्ग तर दूरच. जननी आणि दुसरं इष्ट, दुसरा आराध्य काय आहे? जन्मभूमीश्च. माझी जन्मभूमी, माझी मातृभूमी, माझा देश हा माझ्यासाठी माझ्या आई इतकाच प्रिय आहे, आई इतका श्रद्धेय आहे. या दोन मूल्यांचं ज्यावेळी रोपण हिंदू कुटुंबामध्ये होईल त्या दिवशी एका अलौकिक ईश्वरी परिवर्तनाला सुरुवात होईल. राम पहिलं मूल्य हे सांगतायत. बाकी त्यांच्या मर्यादा, त्यांचं कौशल्य, त्यांचं संघटन कौशल्य हे तर सगळं छान आहे, बघणारच आहोत आपण. पण माझ्यासाठी डोळे विस्फारून आश्चर्यचकित व्हावं असं दिव्य चरित्र सांगण्यापेक्षा मी काय घेऊ शकतो? हे विंडो शॉपिंग नाही आहे. माझ्या खिशाची क्षमता लक्षात घेऊन मला खरेदी करायचं आहे काहीतरी. त्यामुळे मी फक्त बाहेरून बघून विस्फारून जाणार नाही. ब्रँडेड कपडे कसे आहेत, फलाणी गोष्टी कशी आहे, ठिकाणे कसे आहेत. मी खरेदी करणार आहे, आत्मसात करणार आहे, मी मिळवणार आहे. आणि त्यासाठी मला दिपून टाकणारे राम तर ठीकच आहे, ऐकत आलो आपण. पण आलिंगन देणारे राम मला समजून घ्यायचे. त्यांच्या जीवनातलं पहिलं मूल्य आहे. ते प्रभुत्वाला का गेले? तर त्यांनी आई आणि मातृभूमी, देश, हा देश म्हणजे काय मातीचा तुकडा नाही आहे ना, एक जिवंत राष्ट्रपुरुष आहे. त्यामुळे जगामध्ये राष्ट्र ही कल्पना इतक्या चैतन्याने भरलेली कोणीच मांडला नाही, कुठल्याही तत्ववेत्याने. हिंदू तत्ववेत्याने मांडला की ही राष्ट्र कल्पना जमिनीचा तुकडा नाही आहे, एक जिवंत राष्ट्रपुरुष आहे. यहाँ का कंकर कंकर शंकर असं जेव्हा आपण म्हणतो, ते माझ्यासाठी आराध्य नसेल तर मला राम नाही कळू शकणार. माझ्या जीवनामध्ये आलेल्या नैराश्याचा, वैफल्याचा खोकला आहे ना, राम जन्माच्या सुंठवड्यांनी नाही जाणार, माझ्या आत राम प्रकट होण्याने होणार आहे. आणि त्याच्यासाठीचा एक सोपा मंत्र आहे, माता मातृभूमी ही माझ्यासाठी पूजनीय आहे सदैव, सर्व काळ. म्हणून उपनिषदामध्ये सुद्धा मातृदेवो भव हे म्हटलं आधी, मग पितृदेवो भव, मग आचार्य देवो भव, मग अतिथी देवो भव. गुरुकुलातून बाहेर पडताना हेच सांगितलं जायचं, सत्यम वद धर्मम चर. पण याच्यात शृंखला जी आहे त्यात आई पहिली आहे. आणि इतकी विलोभनीय सामर्थ्यशाली जीवन प्रणाली आपण सोडून दिली, कसलाही विचार न करता. म्हणजे एक कोथिंबिरीची जुडी विकत घेत असताना घासाघीस करणारे आपण लोक अमूल्य असणारी ही मूल्यांची जुडी मात्र फेकून दिली. आपल्याला उत्तम भविष्यकाळ येण्याची शक्यता नाही. पण नियती एक अनुकूलता निर्माण करते आहे आणि ती म्हणते की तू काही ठरव, मी रामाची प्राणप्रतिष्ठा तुझ्या जीवनात करणारच आहे. अशा वेळी आपल्या बाजूने काहीतरी केलं पाहिजे. 22 तारखेला आपण घरावर फुलाची नंदनवार लावणार, तोरणं लावणार, दिवे तर लावणार. हे सगळं करायचंच आहे, अधिक उत्साहाने करायचं. दिवाळीपेक्षाही अधिक उत्साहाने 22 जानेवारी करायचं आहे. आपण फार भाग्यवान आहोत. आपल्या आधीच्या पिढ्यांनी मंदिरं उद्ध्वस्त होताना पाहिली. आपण पुण्यवान असे आहोत की मंदिर उभं राहताना आपण पाहतो. त्यामुळं संकोच बाजूला ठेवून आपल्याला तो सण, तो उत्सव, तो सोहळा, ती दिवाळी, देव येणं दिवाळी, साधू संत येती घरा असं म्हणतो. इथे तर प्रत्यक्ष रामलला येत आहे, आपण ते करायचं आहे. पण त्या सणाला, त्या सोहळ्याला पात्र होण्यासाठी मी माझ्या जीवनात काय सुरुवात करेन. म्हणून आजचा दिवस की मी माझ्या घरामध्ये जननी आणि जन्मभूमीची पूजनीयता, त्याची प्राणप्रतिष्ठा करेन पहिल्या पातळीवर. तरच राम येतील माझ्या घरी. तरच आपल्याला हे म्हणण्याचा अधिकार आहे, सजा दो घर को दुल्हन गुलशन सा मेरे सरकार आहे.
मी तेव्हाच म्हणू शकतो की माझं घर गुलशन सारखं सजलं पाहिजे, कारण का माझे सरकार येणार आहेत, रघुनाथ सरकार येणार आहे. पण ते जेव्हा डोकावून पाहतील की माझ्या जीवनातलं केंद्रीय बिंदूच इथे नाहीये, शेजारच्या घरी जातील, आपल्या घरी नाही येणार. पहिलं मूल्य काय, ते का आमच्यासाठी आदर्श झाले, कारण का त्यांनी हे सनातन आर्य वैदिक हिंदू धर्माचं सूत्र आपल्याला दिलं, जननी जन्मभूमी, स्वर्गापेक्षा मोठं. म्हणूनच त्यांना लंकेच्या सोन्याचं आकर्षण नाही वाटलं, म्हणूनच त्यांना गलेलठ्ठ पॅकेज देणाऱ्या विदेशातल्या नोकऱ्यांचं आकर्षण नाही वाटलं. आपल्या आईबापांना निराधार उपेक्षित ठेवून त्यांच्या दवादारूचा खर्च पाठवून देणं हे ज्या मुलामुलींना आपलं कर्तव्य वाटतं, अशी मुलं मुली जन्माला घालण्यापेक्षा वांझोटे पण अधिक सन्मानाचं आहे. राम सांगतात की मला सोन्याची लंका नको. सोपं होतं ना, लंका जिंकली होती, राज्याभिषेक करून घेतला असता. रामाने नाही घेतला, कारण का त्यांच्या आत हेच होतं की स्वर्णमयी लंका न मिले मा, अवधपुरी की धूल मिले. मला स्वर्णमयी लंकेपेक्षा माझ्या आयुष्यातली धूळ फार मौल्यवान वाटते, असं म्हणणारे राम यांना ईश्वर समजण्यामध्ये, प्रभू समजण्यामध्ये चूक काही नाही बरं. कारण का हिंदू मानसिकतेमध्ये सर्वोच्च गौरव देण्यासाठीची उपाधी काय आहे, तर ईश्वर आहे, अंतिम उपाधी. याच्या पलीकडे विकासाचा, यशाचा, वैभवाचा, गौरवाचा दुसरा कुठला भाग नाही आहे. त्यामुळे ईश्वर म्हणतो आपण, म्हणावंच. पण त्याही पेक्षा रामांना स्वतःविषयी काय वाटतं. जेव्हा राम आणि रावणांचं युद्ध झालं, ते सुरू झालं, तेव्हा विभीषणाने त्यांना एक प्रश्न विचारला की रघुनाथ सरकार, रावणाकडे पाहिलं तुम्ही, सगळी सुरक्षा व्यवस्था आहे, त्याच्या शरीरावर कुठेही आघात करता येणार नाही, कारण का त्यांनी ते संरक्षित केलंय, चिलखत वगैरे घातलंय, रथारूढ आहे, Z+ सिक्युरिटी आहे चारी बाजूला. प्रत्येक वेळी Z+ सिक्युरिटीमध्ये रावणच असतो असं समजू नका, राम पण असतो. विभीषणाने विचारलं, भाऊ आहे तो म्हणाला की रघुनाथ सरकार, आपल्याकडे काय आहे, ही विषमतेची लढाई आहे आणि याचं खापर EVM वर फोडता येणार नाही. तुमच्याकडे तर वादत्राण पण नाही आहे, तुमच्याकडे काहीच नाही आहे आणि तो सर्व सुसज्ज आहे. ही विषमतेची लढाई आहे, तुम्हाला वाटतं की आपण जिंकू. तेव्हा श्रीरामांनी दिलेलं उत्तर आहे, त्यात खूप रहस्य आहे. ते असं म्हणतात की मी ज्या रथावर बसलेलो आहे, तो रथ तुला दिसत नाही का, तो आहे सच्चारित्र्याचा रथ, स्पॉटलेसली क्लीन कॅरेक्टर, प्रिस्टाइनली प्युअर, आणि ज्याचं चारित्र्य विशुद्ध आहे, त्याला कोणी पराभूत करू शकत नाही. ते म्हणतात की तो रथ आहे. या रथावर सगळी शस्त्रास्त्र आहेत, ज्यात गुरुभक्ती आहे, संत सेवा आहे, मूल्य आहे, सगळं आहे, सुसज्ज आहे. त्यामुळं मी जिंकणार. आणि मग या सगळ्या संवादामध्ये राम अभावग्रस्त आहेत आणि सगळे स्वर्गस्थ देव राम रावणाची लढाई वानखेडे स्टेडियमवर बसून बसतात. कोणी मदतीला नाही आला. ज्या देवांच्या समोर तुम्ही नाक घासता आहात ना, ते सगळे भित्रे आहेत, लबाड आहेत, कारण का ते मदतीला नाही आले. श्रीरामांना कोणी ऐरावत नाही दिलं. श्रीरामांना स्वर्गातली शस्त्रास्त्र, स्वर्गात नसतात ती, कारण का स्वर्गात भोग आहेत फक्त, ती नाही दिली.
पण जेव्हा राम रावण युद्धामध्ये श्रीरामांचा विजय झाला तेव्हा सगळ्या आकाशातल्या देवतांनी पुष्पवृष्टी करायला सुरुवात केली. खोबरं तिकडे चांग भला जिंकलं आता ते, तर आता जय जयकार करा. हार घेऊन जावा मतदान मोजणीच्या केंद्रावर, जो जिंकेल त्याला घालावा, मी तुमचाच आहे म्हणा. सोलापूरकरांना हे सांगायची गरज नाही, ते चतुर आहेत त्याबद्दल. आणि ते म्हणाले की साधू साधू अभिनंदन, हे भगवान अभिनंदन. तेव्हा ही व्यक्तिरेखा रणक्षेत्रावरती ठाम उभी राहिली आणि म्हणाले की बकवास बंद करो. ते देव सगळे सपापले. ते म्हणाले की मला भगवान म्हणू नका, राम बोलतायत, मला ईश्वर म्हणू नका, मला तिकडे जायची घाई नाहीये, मला काही ते मोठेपण नको आहे. आणि श्रीरामाने उच्चारलेलं वाक्य हे श्रीरामांच्या जीवनातलं तिसरं मूल्य आहे. पहिलं काय? जननी जन्मभूमी. दुसरं काय? विशुद्ध चारित्र्य. तिसरं मूल्य सांगतायत ते म्हणतात की मला भगवंत म्हणू नका, आत्मानम मानुषम मन्ये रामम दशरथात्मजा. मी ईश्वर विश्वर कुणी नाहीये, मी राजा दशरथांचा पुत्र आहे, मी माणूस आहे. घाई करू नये, देवत्वापर्यंत जायची घाई करू नये. टिळे माळा, भगवे कपडे, प्रवचन, अमृत वक्ता फार सुपरफिशियल आहे. माणूस तरी हो ढंगाने. आणि श्रीराम सांगतात की माणूस पण हे सर्वात श्रेष्ठ अशी अवस्था. गाभूळ माणूस पण, शुद्ध माणूस पण. आणि ते सांगतात आत्मानम मानुषम मन्ये रामम दशरथात्मजा. माणूस आहे मी, आणि हे माणूस आहे अशा सर्व स्वर्गस्थ देवतांना सांगायची हिम्मत एका विजयी वीराला. ते राजीव लोचन आहेत, सुकुमार आहे. हे तर सगळं आमच्या आवतकडच्या बायका तर रामांचं वर्णन करत असताना इतकं गोड गोड शब्द करतात. सावरे 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 गोरे दुल्हे, दुल्हे सरकार. पण रणकर्कश राम ते विसरता कामा नये. ते राम असं म्हणत आहेत. ह्याचं कारण काय? याचं कारण चैत्र शुद्ध नवमीच्या सकाळी घडलेला चमत्कार आहे. माता कौसल्याचे पूर्ण दिवस भरत आले. चैत्र महिना, 9 महिने पूर्ण झाले, 9 दिवसही पूर्ण झाले. आणि पहाटेच्या वेळी ध्यानाला बसल्यानंतर हे पण लक्षात ठेवा, आणि लेकीला आणि सुनेला हे सांगा, दिवसभरात आल्यानंतर विवळायचं, घरात बसण्याचं कारण नाही विवळत, ध्यान लावायचं. सुनेला लेकीला सांगून तर बघा ती काय म्हणते, काय ध्यान आहे हे मला सांगायला लागलंय, ध्यान लावा. मला इकडे कळा सहन होत नाही. आणि एका वैद्यकीय षडयंत्रात आपण सापडलो. 3 महिने कंप्लीट बेड रेस्ट. हे वैद्यकीय षडयंत्र आहे, त्याशिवाय सिझेरियन होत नाही. विषय तो नाही, पण एकावर एक फ्री मिळालं की बरं वाटतं आपल्याला, म्हणून मी हे जाता जाता देतोय. एक दिव्य दीप्ती कौसल्या मातेच्या कक्षामध्ये आली. डोळे दिपले आणि चतुर्भुज नारायण प्रकट झाले. शंखचक्र गदा पद्म पीतांबर मुकुट, अपाद लंबिनी वनमाला, सगळं. माता कौसल्याला मोठं आश्चर्य वाटलं. हात जोडून म्हणे की नारायणा, ते म्हणे की आई तू माझ्यासमोर हात जोडते, तू तप केलं ना मी तुझ्या पोटी जन्माला यावं म्हणून, मी आलो. ती म्हणाली असा अख्खा पुरुष, तोही 4 हातवाला, कोण विश्वास ठेवेल रे.
शुकाचार्य आईच्या पोटात 12 वर्ष राहिले, पण एका कौशल्यासारख्या राणीने एकदम इतक्या मोठ्या पुरुषाला, बाप्याला जन्म दिला, असं कोण विश्वास ठेवेल? नारायण म्हणाले की मग मी काय केलं पाहिजे? ती म्हणाली की तू छोटा व्हायला पाहिजे. ते म्हणाले मी छोटा होईल, पण किती छोटा हो? ते म्हणाले की माझ्या मांडीवर मावशील एवढा व्हायला पाहिजे. ते म्हणाले ठीक आहे, मांडीवर मावेल एवढे छोटे झाले, तेव्हा आता ठीक आहे ना, आता तर मला बाळ म्हणून स्वीकारशील? ते म्हणाले नाही, 4 हातवाला बाळ नको आहे मला, 2 हात व्हायला पाहिजे. 2 हात गायब केले, मुकुट, मौक्तिक माला, गळ्यातला सगळा साज शृंगार हा गायब करा म्हणे. जन्माला आलेलं मूल काही इतकं सगळं घालून थोडंच जन्माला येत, ते घाल. आता ठीक आहे का म्हणे? नाही, पितांबर नेसून बाळ कसं काय जन्माला आलं? तर ये कपडा भी उतार दो. आता काही आई वगैरे जरी असलं तरी मूलतः नारायण असल्यामुळं आता दिगंबर अवस्थेमध्ये येणं त्यांना संकोचल्यासारखं वाटलंच ना. पण आईने सांगितलं की नाही, पितांबर काढून टाक. आता दात आहेत, सगळं झालं. नुकत्याच जन्माला आलेल्या बाळाच्या अवस्थेत ते आले आणि आई म्हणाली की रड, त्याशिवाय बाहेर दासींना कसं काढणार की मी प्रसवले. सकल विश्राम आनंदाचा कोठार असलेल्या श्रीरामांना रडणं कसं शक्य आहे? सच्चिदानंद रूप आहेत ते, रडतील कसं? ते म्हणाले की आई मी मला रडताच येणार नाही, मी परम आनंदी आहे, मी आनंद स्वरूपच आहे, चित सच आनंद माझं स्वरूप आहे, मी रडू नाही शकत. ती म्हणाली की सच्चिदानंद हे स्वरूप ईश्वराचं आहे, माझ्या पोटी माणूस जन्माला आलाय ना, तर तू माणसासारखं रडलं पाहिजे. आणि माणूस होण्याचा पहिला संस्कार कौशल्यने दिला, म्हणून आत्मानं मानुषम मन्ये रामम दशरथ. एक हिंदू आई आपल्या मुलाला देव बनवायच्या पाठीमागे पळत नाहीये, माणूस बनवायच्या पाठीमागे पळते. राम असे घडत गेले आणि असे घडत असताना हळूहळू त्यांच्या पराक्रमाने, त्यांच्या कर्तृत्वाने ते इतक्या उंचीवर जाऊन पोचले की आपण त्यांना ईश्वर मानायला लागलो. आपल्या संस्कृतीनुसार ते बरोबरच आहे, 100% बरोबर आहे, त्याच्यापेक्षा खालचं पद त्यांना देताच येत नाही. पण मग असं ईश्वरत्व मला मिळालं पाहिजे ना. मी शिवाची पूजा करतो तर शिव बनून गेलो पाहिजे, मी कृष्णाची पूजा करतो तर कृष्ण बनून गेलो पाहिजे, मी रामांची पूजा करतो तर राम बनून गेलो पाहिजे. मग राम बनण्यासाठी रामाच्या व्यक्तिमत्वामधल्या विविध पैलूंना आत्मसात केलं पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण त्या महत्वाच्या आहेत. वाल्मिकींनी सांगितलेल्या गुणांची चर्चा उद्या करणार होतो, ते 21 अपेक्षित प्रश्नासारखं असणार आहे. तेवढं वाचलं की राम का आले. छोटे आहेत, बालवय आहे, बालवय, अंगणामध्ये खेळतायत. आणि जेव्हा चित्रकूटावरती भरतजींनी भेट घेतली श्री रामचंद्रांची की चलो वापस अयोध्या लौट जाते, तेव्हा जो संवाद झाला त्याच्यामध्ये हा प्रसंग सांगतात की प्रभू, मोठ्या भावाला प्रभू म्हणायचं असतं. बघा छोट्या गोष्टी आहेत. आता दादा म्हणतही नाही, नावानीच हाक मारतात मोठ्या भावाला. त्याचं कारण आई नवऱ्याला म्हणजे बापाला आपल्या नावाने हाक मारते, तर दादाला कशाला दादा म्हणायचं. लक्षात घ्या, हिंदुत्वाच्या या खुणा आहेत. व्यक्तीच्या गौरवाची संबोधन, ते अरे तुरे वगैरे म्हणा, प्रत्येक वेळी ऑफिसला जाताना टेक केअर वगैरे, गॅलरीतून सगळ्या कॉलनीला कळावं की चालला हिचा नवरा ऑफिसला, टेक केअर. आम्ही सगळं जगण्याचा बाजार करून टाकलाय. इथे राम नाही येऊ शकत.
फार स्पष्ट असलं पाहिजे. प्रभू चला परत अयोध्येला. राम म्हणतात की असं नाही करता येणार, तू माझा लाडका आहेस. आणि भरत किती लाडका आहे तर हनुमंताचं कौतुक करताना तुम मम प्रिय भरत समभाई असं. लक्ष्मण शेजारी आहे बरं, 14 वर्ष वनवासात आलाय, तरी हनुमंताला सांगतात की तू मला किती प्रिय आहेस, नंदीग्राम मध्ये बसलेल्या भरता इतका प्रिय आहेस. भरत पण हा असा भरत प्रिय होण्याचं कारण पण लक्षात घ्या. काय मी सांगतोय ते पुरं कुटुंब राम आहे. अगदी लहान असताना भरत रात्री खूप रडायचे आणि कारण कळायचंच नाही. मग आया घाबरून जायच्या, मग वैद्यराज यायचे, तपासायचे, ते म्हणायचे की सगळं तर ठीक आहे. आणि त्यावेळेला ती थाप नव्हती प्रचलित झाली अजून व्हायरल इन्फेक्शनची. त्यावेळेला खरंच तपासून काही नाही आहे माहिती. मग घाबरलेले सगळे वसिष्ठांच्याकडे जात. जेव्हा आपण भयभीत होतो ना, तेव्हा व्यक्तिमत्व विकासाचे कोर्स घेणाऱ्यांच्याकडे जाऊन उपयोग होत नाही, गुरुकडे जावं लागतं. कारण का सद्गुरु वाचूनी सापडे ना सोय, धरावे ते पाय आधी आधी. वशिष्ठांना जाऊन कि बच्चा रो रहा है, सोई नहीं रहा, कब से हम मना रहे उसको, कब से हम उसको समझा रहे हैं, हिलाया डुलाया पलना झुलाया सब किया, लेकिन गुरुदेव सो नहीं रहा. वशिष्ठ हंसले. ते म्हणाले की लाव मैं इसको चुप करता. आता ते ब्रह्मचारी पुराला काय त्याने उचललं आणि पाळण्यात रामांच्या पायापाशी ठेवलं. भरत शांत झाले. काय संस्कृती आपली बघा. सगळं घर हे आम्हाला अनुकरणीय. काय तर भरतांबरोबर खेळत असताना भरत सांगितले की प्रभू मला आज दुःख देऊ नका, तुम्ही चला परत. आणि आजवर तुम्ही मला कधीच दुःख दिलेलं नाहीये, म्हणून जी आठवण सांगितली ते राम आहे. ते म्हणे की लहानपणी आपण खेळत असू, राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न, कुठलाही खेळ अंगणामध्ये बसून खेळत असताना तुम्ही प्रत्येक वेळी पराभूत होत असत. म्हणजे मी पराभूत होण्याच्या शक्यतेमध्ये गेल्यानंतरही तुम्ही मुद्दाम डाव हारत होता. आणि मग कोणीतरी बाजूला उभं राहिलेलं म्हणायचं की रामजी आप तो जीत रहे थे, आपने दाव बीच में ही क्यों छोड़ दिया. तर छोट्या वयातले राम म्हणायचे की मेरे सामने मैं भाइयों को हारते हुए देख सकता नहीं. आता 2 खोल्यांसाठी सुप्रीम कोर्ट, वडलोपार्जित 2 खोल्या, अर्धा एकर जमीन. आणि सध्या सुप्रीम कोर्टा इतकं रिकामटेकडं काहीच दुसरं ठिकाण नाही, कसलेही खटले चालवतात. घडतंय काय बघा. राम हे तत्व आहे. राम गुणसमुच्चय. किती संवेदनशील असू शकत. काठभुशुंडी राम जन्म झाला तेव्हा खूप सगळे आले, आणि जेव्हा राम अवतरतात ना तेव्हा संपदा आणि वैभव येतं. आता रामलला येत आहेत ना अयोध्येमध्ये, तर बाजारामधल्या संस्थांमधले तज्ज्ञ जे लोक आहेत त्यांचा मी तुम्हाला अंदाज सांगतो. 20 डिसेंबर ते 22 जानेवारी 50,000 कोटी रुपयांची बाजारपेठेत उलाढाल होणार आहे. 50. राम आले की वैभव येणारच आहे. त्यावेळेस एक तसंच झालं अयोध्येमध्ये. आणि काकभूषिंडी आणि शंकर दोघे जण अयोध्येमध्ये गेले रामलल्लाचं दर्शन घ्यायचं. मग डोंबऱ्याचं वगैरे रूप घेतलं. ती सगळी कथा आता नाही सांगत, संवेदनशीलता फक्त सांगतो. तर काकभूषुंडी आणि भगवान शंकर जेव्हा भेटले, प्रयत्न करतायत, लांबूनच दर्शन झालं, तर शंकर म्हणाले की आता परत गेलं पाहिजे. काकभूषुंडी म्हणाले की नाही, मी परत जाणार.
ते म्हणाले, असं का? जोपर्यंत मी माझ्या प्रभूच्या हातचा प्रसाद खात नाही तोपर्यंत मी अन्नही खाणार नाही आणि अयोध्याही सोडणार नाही. निष्ठा बघा, एक कावळा रामकथेतला इतका निष्ठेने जगतोय. आपण तर कधी एकदा पिंडाला चोच मारू अशाच अवस्थेत असतो आई बापांकडे बघताना. राम आत्मसात करणं ही रामोपासना आहे. मग शंकरजी गेले कैलास, काकभूषुंडी तिथेच राहिले. पण इतके छोटे आहेत राम की त्यांना आतच सगळं मऊ भात वगैरे, बाहेर कुठे येतात. पण जेव्हा छोट्या श्री रामचंद्रांना कळालं की माझा एक शिष्य उपाशी आहे आणि माझं दर्शन झाल्याशिवाय आणि माझ्या हातनं प्रसाद मिळाल्याशिवाय तो अन्न ग्रहण करणार नाही आणि अयोध्या सोडलीच नाही त्यांनी शेवटपर्यंत. तर जेव्हा त्यांना तूप लावलेली रोटी दिली माता कौसल्याने, तेव्हा ते खात खात अंगणात आले आणि झाडावर बसलेल्या काकभूषुंडीकडे बघत असताना एकदम त्याने आपल्या हातातली रोटी सोडून दिली आणि काकभूषुंडी, कावळा तो रोटी. आपल्या शिष्याच्या मनातला भाव ओळखणं. मग आता आपल्याकडे तर काय कावळा येऊन कावकाव करणार नाही, पण मी माझ्या कुटुंबियांच्या मनातला भाव तरी. संपूर्ण मानसशास्त्र आहे बरं रामकथा. सगळी मानसशास्त्र, वर्तनशास्त्र आहे. हजारो रुपये खर्च करून तुम्ही कसले कसले सेमिनार्स नका अटेंड करू. रामचरित मानस वाचा, वाल्मिकी रामायण वाचा, आनंद रामायण वाचा, अध्यात्म रामायण वाचा. 350 रामायण आपल्या देशात आहे आणि प्रत्येक रामायण प्रमाण आहे. अधिकृत इतिहास म्हटलं तर वाल्मिकी रामायण. आणि भक्ताची म्हणजे कावळ्याच्या मनातली भावना ओळखणं हा रामांचा स्वभाव आहे. ही संवेदनशीलता आहे. जनकपुरीमध्ये गेले, एका सुंदर बागेमध्ये, छान महालामध्ये विश्वामित्र, रामानुज आणि रामप्रभू यांची निवासाची सोय असते. जनकपुरी बघून आले. मग कळालं, विश्वामित्रांनी सांगितलं शिवधनुष्य, पण जानकी मातेचं लग्न, स्वयंवर, जे काही सगळी कथा आपल्याला माहिती आहे. मी मर्माकडे घेऊन जातो. आपल्या रीत काय होती लक्षात घ्या. आपल्याला हे माहिती आहे ना की राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न यांच्या जन्मामध्ये तिथी बदलली. एक दिवसाचा फक्त फरक आहे. एक म्हणजे पुढच्या दोघांचा तर नाही, राम भरत मध्ये 10 आहे, पुढचा एक नाही, 1.5 दिवस समजा. तरी लक्ष्मण दादा म्हणूनच बघताय. जनकपुरी फिरून आले, स्वयंवराचं कळालं. रीत अशी होती की राम आणि लक्ष्मण दोघे जण विश्वामित्रांची सेवा करत. मग विश्वामित्रांना झोप लागल्यानंतर हे झोपायला जात आणि विश्वामित्र उठायच्या आधी हे उठत. आता असं फक्त घरातली स्त्रीच करते, त्यामुळं ती रामोपासक होण्याची पहिली अधिकारी आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून ती स्त्री जोपर्यंत आपल्या घरामध्ये सजग आहे तोपर्यंत आपल्याला मरण नाही. पण तिच्या सन्मानाचं काय असो. ते आले आपल्या शयन कक्षात. राम लेटले, लक्ष्मण त्यांचे पाय दाबतात. रोजच दाबत होते. स्टँडवर सोडून ये म्हटलं तर नको, थंडी आहे म्हणतो धाकटा भाऊ. काय गमावलं हे कळावं म्हणून सांगतो. मला काही विनोद निर्माण करायचा नाहीये. कृपा करून समजून घ्या की मेरे हंसी के पीछे आंसू के अंबार धडे. ही वेदना आहे. आणि पाय दाबता दाबता श्रीरामांच्या लक्षात आलं, भक्तवत्सल, कावळ्याचं मन जसं कळालं तर भावाचं नाही का कळालं. आज लक्ष नाही आहे लक्ष्मणाचं सेवा करण्यात. राम म्हणतात की बाळा काय झालं, थकलायस का, झोप, पुरे झाली सेवा. लक्ष्मण म्हणाले की नाही थकलो दादा, मी मला सेवा करू द्या. म्हणे तुझं लक्ष नाही आहे. नाही, होय होय. मग राम उठून बसले आणि जवळ घेतला लक्ष्मण. काय झालं बेटा. म्हणाले दादा रागवणार नाही तर सांगू, स्वयंवरात उद्या गुरुजी आपल्याला नेणार आहे.
उघड आहे की तुम्ही शिवधनुष्य उचलणार आहात. हेही उघड आहे की जानकी तुम्हाला वरमाला घालेल. मग हेही उघड आहे की तुमच्या दोघांचा विवाह होईल. राम हसले, म्हणाले, अरे वेड्या, तुला मी वचन देतो, माझ्या एकट्याचा विवाह नाही, आपल्या चौघा भावांचा विवाह एकत्रच होईल, तुझाही विवाह होईल, तू नाराज नको. तो म्हणाला, माझं लग्न होण्याबद्दल मी नाराज नाहीये. मग म्हणाले, का नाराज आहे? तो म्हणाला की वहिनी जर उद्या घरी आली तर तुमच्या दोन्ही पायांची सेवा ती करेल ना, मला सेवा करायला मिळणार नाही. काय राम समजून घ्या. लक्ष्मणमध्येही रामच आहे, भरतामध्येही रामच आहे, शत्रुघ्नमध्ये रामच आहे, रामांमध्ये राम आहे, रामायणातल्या पशु पक्ष्यांमध्ये, पाना फुलामध्ये, कणा कणामध्ये राम आहे. देवघरापुरता नाही. ते म्हणाले, असं नाही आहे, तू पण करू शकशील. तो म्हणाला, कसं करणार ना, वहिनीचा हक्क आहे तो. जुन्या काळातल्या बायका असं करत असत, नवऱ्याची सेवा वगैरे करत. तर राम काय म्हणतात बघा, अजून जानकी मातेशी बोललेली नाही, भेट झालेली नाही आहे, बागेमध्ये फक्त नजरानजरी झालेली आहे. आणि त्या पहिल्या दृष्टिक्षेपामध्ये एकमेकांनी एकमेकांना आपलं मन देऊन टाकलंय. तुम्हाला हे माहिती आहे ना, रामाचा प्रेमविवाह आहे, अरेंज मॅरेज नाही आहे, प्रेमविवाह आहे. त्यामुळे आपल्या घरात जर रामासारख्या गुणी मुलाशी आपली मुलगी लग्न करते म्हणाली तर मोकळीकीने हो म्हणा, पण मुलगा रामासारखा असला पाहिजे. मेरा वसीम ऐसा नाही आहे, मला नको आहे आपल्याला. ते म्हणाले, नाही असं नाही होणार, तू पण कसं शक्य आहे म्हणजे. ते म्हणाले, का नाही शक्य होणार, तू एका पायाची सेवा कर, दुसऱ्या पायाची वहिनी करेल. काय डेअरिंग आहे बघा. लग्न झाल्यानंतर स्वतःच्या शयन कक्षामध्ये आपला भाऊ बसू शकतो आणि हे आपल्या पत्नीला मान्य होणार आहे. माय स्पेस, माय प्रायव्हसी. नाही नाही, हे रामतत्व आहे. भावाविषयी आणि होणाऱ्या पत्नीविषयी विश्वास. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी आपल्या लक्षात येतं की मला राम व्हायचं आहे, म्हणून मी रामोपासना करतोय. मी त्यांना प्रभू म्हणतो आहे कारण का मी सगळं त्यांना देणार आहे आणि त्यांच्याकडून काय घेणार आहे तर त्यांचे गुण घेणार आहे, मला बाकी काही नको आहे. आणि हे श्रीरामाचं मूल्य आपल्या जसं जसं उलगडत जाईल. ह्यात कठीण काही आहे का? रावणाशी युद्ध करणं कठीण आहे. आणि सीतेचं हरण जसं झालं तसं आपल्या आयुष्यात घडणं इतके आपण भाग्यवान नाही की चला तेवढे दिवस का होईना सुंठी वाचून खोकला केला, असं काय आपण भाग्यवान नाही. पण श्रीरामांचे हे गुण मी घेऊ शकतो की नाही, की मला छोट्या छोट्या गोष्टीमध्ये माझं कुटुंब बांधलं जाईल, ही गुणवत्ता मिळवायची. ही रामोपासना. ताईंनी देशपांडे ताईने उल्लेख केला, प्रसंग तर अद्भुत आहे. तो प्रसंगही कसा घडलाय बघा. दरबार भरलेला आहे. श्रीरामांचा भरत शत्रुघ्न लग्न झालेलं आहे. इथे जाता आणखीन एक ठेवा. दशरथ म्हणले, रामने समजावून सांगतो. सगळ्या सुना चारी घरी आल्या तर तिघी राणींना बोलवलंय. कौशल्य माता, कैकेयी माता, सुमित्रा माता. आणि दशरथाने सांगितलेलं आहे की ह्या मुलींच्या आयाने त्यांच्या हृदयाचा तुकडा काढून आपल्याला दिला आहे, तर आपल्या घरामध्ये त्यांच्या डोळ्यात पाणी येईल असं एकदाही घडू देऊ नका. बघा, समान हक्क, दर्जा, मान काही नाही. दशरथ किती सहज बोलतायत. हे रामतत्व आहे की माझ्यामुळे कोणाच्या डोळ्यात पाणी येता कामा नये. अयोध्येमध्ये आले, दरबार भरलाय. राजा दशरथ दरबारामध्ये भरले, सगळेच बसले. आणि थोडा राजमुकुट आहे ना, तो हलतो, म्हणून तो ठीक करण्यासाठी ते सेवकाकडे बघतात. सेवक आरसा घेऊन येतो. ते आरशात बघून टोप नीट करतात ना, तेव्हा त्यांना कानापाशी केस पांढरे झाल्याचं दिसतं.
कृतांत कटकामल ध्वज जरा दिसो लागली, है ना, पांढरे केस झाले कानापैकी. आणि राजा दशरथांच्या मनात जो विचार आला ते रामतत्व आहे. ते म्हणाले की काळ नियती माझ्या कानात हळूच सांगते, दुसऱ्या कोणाला कळू न देता, की अब बूढ़े बन गए हो, गद्दी छोड़ दो. बघा इथे जेवढे पांढऱ्या केसाचे आहेत त्यांना हात जोडून विनंती की किल्ल्यात देऊन टाका. आता बऱ्याच जणांचे केस पांढरे होतच नाही, थँक्स टू गार्नियर नॅचरल ब्लॅक. वय नाकारण आहे ना, हे रावण तत्व आहे. आणि स्वतःच्या वयाचा गौरव करणं हे राम तत्व आहे. सोपी गोष्ट, ॲक्सेप्ट, स्वीकार करू. पण आपण केस काळं करण्याच्या नादात तोंड काळं करून घेतो आहोत समाज म्हणून. असो. मग रामाला राज्याभिषेक करायचं ठरलं. मनात आलं की आता आपण म्हातारे झालो तर पुढचे वारसा म्हणून घोषित नाही केलं वर्किंग कमिटी बोलवून की आता हे युवराज. असं नाही, ती इटालियन कल्चर आहे, आपलं नाही. हे युवराज घोषित. गुरुकडे गेले, वसिष्ठांना म्हणाले की असं असं माझ्या मनात आलं. ते म्हणाले चांगलं आहे, सगळे लोक तर ते क्षणाची वाट बघतायत. ते म्हणाले तसं नाही, तुम्ही पंचांना बोलवा, पंचांपुढे हा प्रस्ताव ठेवा आणि पंचांची मान्यता मिळाली की मग दरबारात हा मांडा. मग जनप्रतिनिधींनी मान्यता दिली तर रामाला राज्याभिषेक करू. या मातीतला असा विचार असताना कोणी एक हुकुमशाह होऊ शकतो का इथे? कोणी एक हिटलर होऊ शकतो? कोणी एक स्वतःच्या ताब्यात सगळं? लोकशाही आमच्या रक्तात आहे. पर्टाला इथे सम्राटाविरुद्ध बोलण्याचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. हे लोटसट डाव्या विचाराचे लोक आम्हाला काय सांगतात अभिव्यक्ती स्वातंत्र्य? कारण का त्यांचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य देशद्रोह आहे म्हणून जीभ हसडतोय आम्ही त्यांची, आणि हसडणार. हे लिबराडू सगळे लाचार, लिबरल समजले जाणारे कुलांगार, त्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य नको आहे, त्यांना देशद्रोह पाहिजे. परीट म्हणाला ना, पत्नीचा त्याग केला, गरोदर पत्नीचा त्याग केला. सगळ्यांनी हो म्हटलं आणि राजा दशरथाने युवराज ठरवला. गुरु वसिष्ठ म्हणाले की ही बातमी मी सांगतो रामाला जाऊन. आणि सगळीकडे बातमी गेली आहे, सगळीकडे आनंदी आनंद आहे. श्रीरामांपर्यंत नाही पोचली, जानकी मातेपर्यंत नाही पोचली. आणि एकदम दाराशी गुरु वसिष्ठ आले. पहिली प्रतिक्रिया श्रीरामांची काय झाली माहिती आहे? गुरुला दारात पाहिल्यानंतर ते जिथे उभे आहेत तिथून त्यांनी साष्टांग दंडवत घातलाय. गुडघ्याला हात लावून नमस्कार नाही. आता आपण शिकलो ते हिंदी सिनेमा बघून, बुजुर्गों के घुटने तक हाथ ले जाना, बस तुम्हारी अकल सब घुटने में है दादाजी. हाँ बस. साष्टांग दंडवत. आणि हात जोडून म्हणाले की गुरुदेव, ही उलटी गंगा कशी काय वाहते? तुम्ही आज्ञा केली असती तर हा दास तुमच्या सेवेला तुमच्याकडे आला असता. काय उंची आहे चरित्राची बघा. ती टीचर मला असं म्हणाली की होमवर्क करून ये. टीचर म्हणाली, अरे तुम्ही शाळा सुटल्यानंतर या तऱ्हेच्या संस्कृतीच्या शाळा ज्या आहेत तिथली पोरं टीचर विषयी काय बोलतात ऐकत. ज्या शाळेतला विद्यार्थी बाहेर पडताना मित्राच्या खांद्यावर हात ठेवून आज मिस क्यूट दिसत होती, राम नाही येऊ शकत. म्हणून संस्कृती सांभाळणाऱ्या संस्कार क्षेत्रामध्ये आपली मुलं पाठवा. इंग्रजी बोलता येणं हे काही बुद्धिमत्तेचं लक्षण नाही, कारण का ती काही एकदम उत्तम शुद्ध शास्त्रशुद्ध भाषा नाही.
रिसिव्ड लँग्वेज आहे, खलाशांची भाषा आहे. तिथे असेच संस्कार होणार. रिसिव्ड. राम मी आलो असतो म्हणताय, मग बोलवलंय सन्मानपूर्वक, घोंगट घेतला जानकीने, पाद्यपूजा केली. काय रोज भेटणारी गुरु आहे, तरी माझ्या कक्षात तुम्ही आला आणि श्रीराम असं म्हणतायत की आता मला आयुष्यात मिळवण्यासारखं काही राहिलेलं नाहीये, तुम्ही माझ्याकडे आलात, मी धन्य झालो. पण काय येणं केलं? ते म्हणाले की तुला युवराज म्हणून उद्या अभिषेक करायचा आहे, सगळी तयारी सुरू झाली. आता इथे वसिष्ठांनी श्रीरामांना जे सांगितलंय ते रामसंस्कार आहेत. वसिष्ठ काय म्हणतायत की आज दिवसभर तुला उपवास करावा लागेल, आज तुला होम हवन करावं लागेल, आणि उद्या राज्याभिषेक होईपर्यंत तुझ्या संसारामध्ये संयमाने जगावं लागेल. मेसेज इज व्हेरी क्लिअर. नवीन लग्न झालंय, पतिपत्नी आहात, उद्या राज्याभिषेक आहे, युवराज्याभिषेक, संयमाने राहावं लागेल, म्हणजे ब्रह्मचर्य पाळावं लागेल. एखाद्या दायित्वाला मी स्वीकारतो आहे ना, तर त्याच्यासाठी माझी शैक्षणिक अर्हता पुरेशी नाही आहे, माझं चरित्र विशुद्ध आहे की नाही हे महत्वाचं आहे. म्हणून टेक्स्टबुकच्या टेक्स्टबुक पाठ असलेले शिक्षक आणि खिशात माव्याची पुडी असेल तर दत्तांना अशा शिक्षकांना नारळ दिला पाहिजे. फार तर नारळ मी ठेवून जातो, नाही, विशुद्ध पाहिजे. वसिष्ठ हा उद्देश केला आहे की संयमाने राहा आजच्या दिवस, राजा झाल्यानंतर तू मोकळा आहेस. रामबर म्हणतात, आशीर्वाद घेतात, जातात, तयारी हो, जानकीला सांगतात असं असं म्हणत होते, आणि असं मुंह लटका के बैठ गए राम जी. जानकीने विचारलं की ये क्या माजरा है भैया, कल तो तुम राजा बनने वाले हो, मुंह लटका के क्यों बैठे हो? ते म्हणाले की रघुकुलाची एवढी एकच रीत मला आवडत नाही. जन्मे एक संघ, आम्ही एकत्र जन्माला आलो, आम्ही सगळे उत्सव एकत्र केले. कर्णभेद उपबीद विवाह, कान एका वेळी टोचले गेले. कान टोचायचे असतात मुला मुलींचे, याच्या पाठीमागे वैज्ञानिक कारण आहे. कान पिळलं जाणं हे वैज्ञानिक कारण आहे. लग्नात मेळणा पिळतो याचा मेंदूच्या सजगतेशी संबंध आहे. शाळेत शिक्षक पिळतात, याचा मेंदूच्या ॲक्टिवेट होतो मेंदू, आणि मेवणा कान पिळून सांगतो की सजग आहेस ना, उद्यापासून नाचायचं आहे हिच्यात आल्यावर, सजग आहेस. ते म्हणाले की कर्णभेद, कान एका वेळी टोचले, मुंज एका वेळी झाली, विवाह एका वेळी झाला, हे सगळं आम्ही भावंडांनी एका वेळी केलं. आणि रघुकुलातली ही रीत काय आहे की थोरल्यालाच फक्त राज्याभिषेक द्यायचा. बघा काय त्याग. एक एक मूल्य पुढे पुढे चाललोय आपण, विसरू नका. राज्याभिषेक होणार ठरणार, आनंद तर होतोच, कोणालाही होतो. दुसऱ्या दिवशी जेव्हा कळतं की नाही होणार, त्यावेळेसही श्रीराम काय उभे राहत आहेत, का त्यांना ईश्वरत्व दिलं. बघितलं की बाबा बेशुद्ध पडले, राजा दशरथ काही काही केस वगैरे सोडून बसली आहे, आणि श्रीराम म्हणतायत की आई काय झालं. मग आई सांगते की तुला कसं सांगायचं ते काही सांगू शकणार नाही, म्हणून त्यांच्या वतीनं मी सांगते. आणि आईने सांगितलं की असं असं त्याने मला 2 वर दिले होते, आणि तुझी शपथ घेऊन आज त्याने मला ते 2 वर दिले. क्षणापूर्वी मी राजा होणार आहे, आणि आता कळतंय की मला 14 वर्षाचा वनवास आहे, वल्कल नेसून. गेल्या 6 महिन्यामध्ये कोटामध्ये 30-32 मुला मुलींनी आत्महत्या केल्या. कोटा शहरात, जिथे तुम्ही पाठवताय ना हजारो रुपये खर्चून. कसं डिप्रेशन येतं, हे कसं टेन्शन येतं, काय एवढं हताश, काय एवढं उदास होतो आपण.
एक छोटंसं ध्येय नाही प्राप्त झालं तर मी पुन्हा प्रयत्न करेन. आणि ते नाही प्राप्त झालं याचा अर्थ असा की मी प्राप्त करावं असं नियतीने माझ्यासाठी दुसरं काहीतरी रचून ठेवलंय. एवढा विश्वास हवा स्वतःच्या जगण्यावर. आणि श्रीरामाने हे ऐकलं. 14 वर्ष वनवास. काही मातेला नमस्कार केला, पायावर डोकं ठेवून, आणि म्हणे आई, यासाठी बाबांनी इतकं व्यथित व्हायचं कारण काय आहे? माझ्या कल्याणाचा तू किती विचार करतेस माहितीये तुला? एक तर माझ्यासाठी सगळ्यात आनंदाची गोष्ट काय आहे तर माझा लाडका भरत राजा होणार. वनवास काय, मी प्राण द्यायला तयार. आणि दुसरी गोष्ट, 14 वर्ष मी वनात राहावं याचा अर्थ ऋषीमुनी साधू संतांच्या बरोबर माझा तो काळ जावा आणि माझ्या आत्मकल्याणाचा रस्ता मला मिळावा, इतकी काळजी तू घेतेस. ही आहे राम अवस्था. की विपरीत मधून सुद्धा एक सकारात्मक भाव जागृत करणं. हेतू हाच की मुलगा आणि आईमध्ये अंतर येऊ नये. आणि म्हणून सुनीती ध्रुवाला काय म्हणाली माहिती आहे ना? तू तपश्चर्येला चाललायस ना, तरी सुरुची मातेच्या पाया पडून जा. ही भारतीय आई आहे. हेच रामतत्व आहे. वेगवेगळ्या नावाने ते येतं इतकंच. आता हे कौसल्य मातेला सांगायचं आहे. कौसल्य माता तयार आहे औक्षणाचं ताट घेऊन. राम आलेले बघितल्यानंतर तिला पाना फुटलाय. इतकं प्रेम. आणि ती प्रेमाने श्रीरामांचे हात धरून हातात म्हणते की आता तुला राज्याभिषेक होईल आणि मग तुझी माझी भेट महिनोगंती होणार नाही, कारण का तू राज्यकारभार करशील, दरबारी कामात जाशील. आणि राम शांतपणे बसला. तर ते म्हणते की बाबा तुला काय म्हणाले? तर मला माझ्या पित्यानी राज्याभिषेक करायचं ठरवलंच आहे, पण कानन राज दिला, मला जंगलाचं राज्य दिलंय. किती सकारात्मकता आहे बघा. आणि मग आई खूप बेचैन होते. शेवटी आईच आहे ती. पण दुसऱ्या क्षणी कौसल्या माता स्वतःला सावरते. थोडं मनातल्या मनात कल्पना करा की 1 वर्ष समाजकार्यासाठी आपला पदवीधर झालेला मुलगा द्यायला हट्ट करतोय, तर आपण तमाशा करतो घरात. यासाठी शिकवलं का? 1 वर्ष वाया जाणार. 1 वर्ष म्हणजे तुला कळतं का? 365 दिवस याचा अर्थ कळतो का? आम्ही अर्धपोटी राहून तुला शिकवलं. 1 वर्ष समाजाला मी देणार आहे. मी पर्यावरणाचं काम करेन, मी साक्षरतेचं काम करेन, मी संघटनेचं काम करेन, जे मला आवडतं. 1 वर्ष समाजासाठी. ही मी राम होण्याची इंटर्नशिप आहे. आपल्याला नाही आवडत. आणि इथे 14 वर्ष लेकरू दिसणार नाही. वाईट तर वाटलं, पण दुसऱ्या क्षणी कौसल्या माता सावरल्या. केवढा चमत्कार आहे हा. पण मर्यादा पुरुषोत्तम का झाला याचा संस्कार आहे. आई मर्यादा पाळते. डायनिंग टेबलवर सगळं ठेवलंय, खाऊन घे, मी भिशीला चालले आहे. मग नाही होणार. मी या कसल्याच आनंदाचा निषेध करत नाही बरं, पण त्याची एक मर्यादा आहे. आणि मर्यादेशिवाय सौंदर्य नाही, सौंदर्याशिवाय स्वास्थ्य नाही, आणि स्वास्थ्याशिवाय समाधान नाही. ही श्रेणी आहे. दुसऱ्या क्षणी कौसल्या माता सावरतायत आणि म्हणतात बाई बेटा, चांगलीच गोष्ट आहे की तुला कानन राज्य दिलं, पण मला एक सांग, नुसते बाबाच हे म्हणाले की आई पण म्हणाली? राम म्हणाले की दोघंही म्हणाले. पण असं का विचारते आई तू? कौसल्या माता म्हणाली की एकटे बाबा म्हणाले असतील आणि आईनी त्याला संमती दिली नसेल तर पितृवचन मानायचं कारण नाही. या घरात, या समाजात, या परंपरेत स्त्रियांची फार घुसमट झाली म्हणणाऱ्या लोकांना कौसल्या मातेचं हे वचन लक्षात ठेवलं पाहिजे. बाबा एखादी गोष्ट सांगतायत आणि आईची जर संमती नसेल तर ते न पाळणं बाबांचं वचन हा अधर्म नाही आहे.
पण आईची संमती असेल, मूक संमती सुद्धा, तर कौशल्य मातेने धर्मतत्वातलं रहस्य सांगितलंय, पितू आयसू सब धर्मकु टीका. वडिलांची आज्ञा पाळणं हा सर्वश्रेष्ठ धर्म आहे. मग ते 10 दिवस सूतक पाळणार आहेस का नाही पाळणार आहेस काही मतलब नाही. औषध नाही वेळेवर आणून दिलं आणि 10 दिवस आपलं दाड्या वाढवत घरी बसले, कामधाम. आवडतंच काम चुकारपणा करायला आपल्याला. खूप लोकांची पंचायत पण होते, न सांगता कोणी भेटायला आलं तेव्हा हे पोहे खात असतात. मग ते असं सोफ्याखाली टाकतात पोहे. वडील गेल्याचं दुःख आहे, आई गेल्याचं, पोह्याचा वास येतोय, तू खा, आलेल्याला दे, पण ते 10 दिवस सुटका. कौशल्य माता म्हणते, पितू आयसू सब धर्म टीका. वडिलांची आज्ञा पाळणं हा सगळ्यात श्रेष्ठ धर्म. बघा एक एक पैलू काय. माझ्या जीवनातल्या निर्णयामध्ये माझं वागणं कसं असलं पाहिजे, माझं जगणं कसं असलं पाहिजे. राम सांगताय, अयोध्येला परत आले, लंका जिंकली आहे, लंकेचं राज्य विभीषणाला दिलंय, मोठा विजयोत्सव, दीपोत्सव तर आपण पाहतोच आहे गेली काही वर्ष अयोध्येमध्ये. आणि राम परत आल्यानंतर काही काळ गेला आणि राम असं म्हणतायत की अरे अंगद, आता तू परत जा, तुझे सगळे मंत्री आहेत त्यांना घेऊन जा. सुग्रीवाला सांगतायत तू जा, जामवंताला सांगतायत तू पण जा. सगळ्यांना नाही म्हणे, अजून थोडे दिवस आम्ही राहतो. मग एक दिवस निरोप समारंभ ठरतो आणि पुरस्कार द्यायचे. तर भरत एक यादी बनवतात राम आणि लक्ष्मणाला विचारून की वनवासाच्या काळामध्ये यापैकी कोणी कोणी कशी कशी मदत केली त्यानुसार त्याला पुरस्कार द्यायचे. पुरस्कार निवड समितीच्या लोकांशी जुगाड करून नाही मिळवायचे पुरस्कार, मेरिटवर यादी बनते, समारंभ सुरू होतो. भरत नाव पुकारतायत, लक्ष्मण ती पुरस्कारची वस्तू देत आहेत, जानकी माता टाळ्या वाजवत आहेत. 1 1 2 3 4 10 50 लोक होतात आणि जानकी माता घालमेल ती सारखी रामाना खुणवते काहीतरी आणि राम लक्ष देतच नाही. मग शेवटी हळूच कानात म्हणते की सगळ्यांना देऊन झालं, क्लास 1 क्लास 2 क्लास 3 क्लास 4 संपत आले, माझ्या मुलाला तुम्ही नाही दिला. हनुमंताला काहीच पुरस्कार नाही. लक्षात घ्या काय. आता इथे जानकी मातेने हनुमंताला माझ्या मुलाला म्हटलंय. ह्याचा परिणाम काय आहे माहिती आहे. रामही म्हणाले की तू मला मुलासारखा आहेस जेव्हा भेट झाली रामाची. मग याचा परिणाम काय झाला. याचा परिणाम राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न या चौघांच्या मुलांना वेगवेगळी राज्य दिली रामाने, अयोध्येचं राज्य नाही दिलं. सगळे म्हणाले की असं कसं काय, ज्येष्ठ पुत्राच्या ज्येष्ठ पुत्राला तरी द्यायला पाहिजे, कुशाला तरी द्यायला पाहिजे. ते म्हणाले नाही, वेगवेगळी राज्य दिली त्या 8ही मुलांना. अयोध्येचा राजा कोण. तेव्हा राम असं म्हणाले, जानकीने ज्याला आपला पुत्र म्हटलं आणि मी सुद्धा पुत्र म्हटलं, त्या हनुमंताला मी अयोध्येचं राज्य देतो. काय उंची आहे बघा. त्या माझ्या मुलाला काही पुरस्कार. राम लक्ष देत नाही. सगळा कार्यक्रम संपतो, सगळे निघतात. राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न जानकी माता उर्मिला सगळ्या ह्या चौघी जावा जावा. दारामध्ये हनुमंत हात जोडून उभे आहेत. या पुरस्कारात इतक्या सगळ्यांना पुरस्कार मिळाले पण मला पुरस्कार मिळाला नाही याची खंत नाही आहे. मी केलेल्या कामाचा पुरस्कार, गौरव, सन्मान हो की न हो, मी स्वामीनिष्ठेने काम करणं, समाजनिष्ठेने काम करणं, राष्ट्रनिष्ठेने काम करणं, हे हनुमंतामध्ये प्रचूर मात्रेमध्ये असली गुणवत्ता हे रामतत्व आहे. राम हनुमंताच्या समोर गेले, जानकी माता बाजूला उभे आणि श्रीरामाने हनुमंताच्या समोर हात जोडले. कल्पना करू शकतो, त्रैलोक्याचा स्वामी
हनुमान गडबडले. ते म्हणाले की ही काय लीला चालली आहे भगवान. आणि श्रीरामाने जे वाक्य उच्चारलं ते ईश्वरत्व आहे. ते म्हणाले की हनुमंता, या सगळ्यांना मी हे पुरस्कार दिले कारण का त्यांनी माझ्यावरती जे ऋण ठेवलं होतं त्यातनं उतराई होता येत होता. हनुमान म्हणाला योग्यच आहे. पुढचं वाक्य राम म्हणतात, प्रति उपकार करऊ का तोरा, सन्मुख होईन सकत मनमोरा. मी तुझ्या उपकाराची परतफेड कशी करू? तुझ्या समोर नजर उचलून बघण्याचं धाडस सुद्धा माझ्यावर नाही. तू माझ्यावर आणि माझ्या कुळावर इतके उपकार केलेले आहेत की माझा एकच प्राण काय, पंचप्राण तुला देऊन टाकले तरी तुझ्या ऋणातून आम्ही मुक्त होऊ शकत नाही. प्रति उपकार करऊ का तोरा, सन्मुख होईन सकत मनमोरा. असे राम की आपल्या दासासमोर सुद्धा शरणागत होणं विलक्षण गोष्ट आहे. मोठ्या मोठ्या सरकारी ऑफिसरच्या घरी जेव्हा माझा मुक्काम असतो तेव्हा त्यांची शेंबडी पोरं सुद्धा त्यांच्या घरातल्या ड्रायव्हरला किंवा अटेंडंटला अरे तुरे या नावाने हाक मारतात ना, तेव्हा मला असं कळतं हे भले IAS IPS असो पण यांना सुसंस्कार म्हणजे काय कळलेलं नाही. हे समाजाची दुःख काय विचारात घेतील, शेतकऱ्याचे अश्रू काय पुसतील, गरीबाला तासन तास दारात ताटकळत उभं ठेवतील. श्रीराम असं कधी करत नव्हते. श्रीरामांचा हा सगळा गुणांचा समुच्चय लक्षात घेता आपल्या मनामध्ये प्रश्न येतो. उद्या विस्ताराने बघूच आपण, पण आज सुरू व्हायला 15 मिनिट उशीर झाला होता, त्यामुळे 10 मिनिट तर मी घेणारच आहे. घरी रागवणार नाही ना सुना? ठीक आहे, ठीक आहे. आई, वडील आणि आई म्हणजे एकट्या कौशल्य माता नाही, सुमित्रा आणि कैकेयी सुद्धा. कैकेयीला जेव्हा मंथरेने पहिल्यांदा येऊन सांगितलं, म्हणजे मंथरा ही त्यावेळेची लोकसत्ता होती असं समजा, दैनिक लोकसत्ता, कान भरले वगैरे सगळं. मीडिया कसं विचाराचं सगळं प्रदूषित करतं लक्षात घ्या. मराठी मीडिया जरा जास्तच करतो. त्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर घडलेल्या घटनांपेक्षा आहे ना, अजितदादा किती वाजता उठले आणि ते काकांकडे कधी गेले ते HMV बरोबर आहे, ते चाय बिस्कुटवाले बरोबर आहे. मंथरा ही त्यांची पूर्वज आहे लक्षात घ्या सगळ्या. पण त्याच्यातही काही एक चांगला गुण असतो, होय की नाही का ज्ञानदा? हो आहे, चांगला गुण आहे. मंथरेने तिचे जेव्हा डोक्यात हे सगळं घातलं तेव्हा पहिली प्रतिक्रिया कैकेयी मातेची काय झाली माहिती आहे का? ती म्हणाली, घरफोडी कलमुही ऐसी बात मत कर, कौशल्या से अधिक प्रेम करता है राम मुझसे, मैंने कई बार उसकी परीक्षा ली. आपण एवढाही बॅलन्स ठेवत नाही. ते दिसलेलं सगळं खरं आहे म्हणतं, ब्रेकिंग असताना, पण दॅट इज ब्रेकिंग आवर एंटायर लाईफ. हे आपल्याला कळत नाही. दॅट ब्रेकिंग न्यूज इज ब्रेकिंग आवर लाईफ. अ थिंकिंग प्रोसेस दे आर ब्रेकिंग बिकॉज दे आर ट्रेचर्स. सामाजिक स्वास्थ्याचे गुन्हेगार आहेत. त्यांची भाषा भूषा आहे सोडून जात. काहीतरी कुठंतरी कधीतरी हे शब्द इतके वेळा वापरतात ते की हे कधीतरी बंद पडेल का असं वाटतं आपल्याला. कैकेयीला इतका विश्वास आहे आणि या तिन्ही आयांचा संस्कार श्रीरामांवर आहे, एकट्या रामावर नाही, चौघाही भावांवर. वनवासात जायची जेव्हा वेळ आली ना तेव्हा लक्ष्मणाला नको म्हणाले येऊ, जानकी मातेलाही नको म्हणाले. आणि मग काय काय सांगितलं, काटेकुटे असतात, हिंस्र श्वापद असतात, राक्षस असतात. तू इथून गेलीस तर वृद्ध आयांची सेवा कोण करणार? आया अनेक वचन, आईची नाही, तिघींची. आणि हे सगळं गांभीर्याने सांगत असताना जानकी माता इतक्या गोड हसत. वाल्मिकीने वर्णन केलेलं आहे की जानकी माते इतके सुंदर दिसणारा तर स्वर्गातही कोणी अप्सरा नाही, पन्नगी नाही, कोणी देवता नाही, मनुष्यात तर त्यांच्या इतकं सुंदर असणं शक्य नाही. विलक्षण गोड. म्हणून तर पहिल्या भेटीत प्रेमात पडले राम. त्या हसल्या जानकी माता.
एकदम असं की श्रीराम असे लटपटले. ते म्हणाले की बया, मी तुला काय सांगतोय, जंगलात किती संकट आहेत आणि तू हसते काय. पण ते मर्यादेचं हसणं होतं, कारण का समोर कौशल्या माता होती आणि कोलगेटची जाहिरात करण्याची तेव्हा आवश्यकता नव्हती, त्यामुळे हे करून हसत नव्हते. तर जानकी मातेने हळूच श्रीरामाच्या कानात सांगितलं, तुम्ही हे आत्ता सगळं मला भीती दाखवणारं बोललात ना, हे माझ्या बाबांच्या कानापर्यंत जाता कामा नये. तर ते म्हणाले का, नाही तर माझ्या वडिलांना असं वाटेल शूर पुरुष म्हणून ज्याच्याशी लग्न लावून दिलं तो तर बाईले आहे, इतका घाबरतोय म्हणे. मला सांगा म्हणे, नाथ, माझा पती जर माझ्याबरोबर असेल तर कोणतं संकट माझ्यावर येईल. मी वैभवात एकटी राहण्यापेक्षा संकटात तुमच्या बरोबर असेल ना, तर शूल होंगे फूल जैसे, काटे सुद्धा फुलं होतील माझ्यासमोर. किती आनंद येत आहे बघा. मग लक्ष्मण म्हणाले मी येणारच आहे. ते म्हणाले नाही येता येणार, तुला पुत्रधर्म वगैरे कळतो की नाही, मोक्ष पाहिजे तर पितृसेवा मातृसेवा. तो म्हणाला हे सगळं तत्वज्ञान ज्यांना मोक्ष पाहिजे ना त्यांना सांगा, मला नका सांगू. माझ्यासाठी सगळ्यात मोठा मोक्ष आहे तुमच्या बरोबर राहणं. ते म्हणे ठीक आहे, आईला तरी विचारून घ्या. सुमित्रा मातेकडे गेले, ते घटना सांगितली आणि सुमित्रा मातेने उत्तर काय दिलं माहिती आहे, हे सगळं सांगायला इतका वेळ थांबला असतो इथे, इतका वेळ सुद्धा रामाला सोडून तुला राहता कामा नाही. जहां राम अवध तहा, जिथे राम आहेत तिथे अयोध्या आहे, तर तू तिथे जा. आणि म्हणून उपदेश केला काय माहिती आहे, ते म्हणाले की तू एक क्षणही राम आणि जानकींना सोडून जाता कामा नाही. तुझ्यामुळं त्यांना थोडंही दुःख होता कामा नाही, त्रास होता कामा नाही. या क्षणापासून तुझी आई जानकी आहे आणि पिता राम आहे, तर तू जा. आणि लक्ष्मणांना खूप आनंद झालाय. आणि सुमित्रेने एक वाक्य उच्चारलं, तो सिद्धांत आहे, ते रामतत्व आहे. ती म्हणते की पुत्रपती जुवती जगसोई, राम भगतु जासू सुत होई. ती म्हणते की खरी प्रसूत झालेली प्रसवा स्त्री, बाळांत झालेली स्त्री, तीच खरी स्त्री की जी बाळांत झाली, आई झाली आहे, जिचा मुलगा रामसेवेत आहे. आणि जर पुत्र रामसेवेत जाणार नसेल तर मी वांझोटी समजेल तिला, मुलं होऊन सुद्धा. पुत्रवती जुबती जग सोयी, ती सगळ्यात यशस्वी स्त्री आहे. राम भगतु जासू सुत होई, असा सुमित्रा उपदेश करते. काय अद्भुत आहे ना या गोष्टी. या सगळ्याचा क्युम्युलेटिव्ह इफेक्ट आहे राम. किंबहुना राम स्वतःमध्ये असं एक तत्व आहे, असं एक रसायन आहे की वाल्मिकी नाही असं म्हणावं लागलं की रामो विग्रहवान धर्म. सर्व धर्म व्यक्तित्वाचं रूप घेऊन प्रकट झाले तर कसे होतील, तर रामांसारखे होतील. म्हणून मग धर्म करणं, धर्माचं जीवन जगणं, धार्मिक असणं, पारमार्थिक असणं, आध्यात्मिक असणं, याचा एक सोपा अर्थ काय, तर वाल्मिकी म्हणतात रामादिवत वर्तितव्यम. रामासारखं वर्तन केलं की सगळे धर्म पाळले गेले. असे राम आईमुळे, वडिलांमुळं, भावांमुळं, प्रजेमुळे तमसा नदीच्या किनाऱ्यावरून सुमंतांना जेव्हा त्यांनी परत जायला सांगितलं, पहाटे सगळे लोक झोपलेले बघून, म्हणजे परत जायला म्हणजे आपण निघू म्हणे इथे. आणि मग गंगेच्या किनाऱ्यावरती गेल्यानंतर सुमंताला सांगितलं की जा तू आता परत अयोध्येला. तर घोडे रडत होते. रामाला सोडून रामाशिवाय रिकामा रथ घेऊन जायची घोड्याची तयारी नव्हती. अयोध्येमध्ये रथ आल्यानंतर सुमंत दशरथांना भेटायला गेले, तेव्हा दशरथांनी पहिला प्रश्न काय विचारला, जानकी सुखात आहे ना. लक्षात घ्या तुम्ही, जानकी सुखात आहे ना. आपल्या मुलाविषयी चिंता नाही आहे, सुनेविषयी आहे. आणि सुनेविषयीची चिंता पाठीमागचं एक कारण असं आहे की ती जर सुखात समाधानात असेल तर उघड आहे माझी मुलंही समाधानात असतात. पण पहिला प्रश्न दशरथ हा विचारतात की
जानकी सुखात आहे ना, म्हणजे ठीक आहे. त्यावेळेला वर्णन केलं बाबा गोस्वामी तुलसीदासांनी की रथ दशरथांच्या महालाच्या दारात होता, सुमंत रथातून उतरून गेले आणि घोडे मात्र मागे वळून वळून हांबरत ओरडत किंकाळत म्हणतो. हा शब्द त्याला क्लिष्ट वाटतो मला, किंकाळणं, म्हणून तो वापरत नाही, आवाज करत. आणि त्या घोड्यांना असं वाटायचं की आपल्याबरोबर जरी नसले आले रघुनाथ सरकार तरी कदाचित पाठीमागून येतील, तर पहिल्यांदा अयोध्येत आम्ही त्यांना पाहू. घोडे घोडे. आता घोड्यासारख्या आपल्या पोरा बाळांना हे कोण सांगणार? तुम्ही प्रतिनिधी आहात, तुमच्यासाठी हे प्रवचन नाही आहे, आजचंही नाही, उद्याचंही नाही. ज्याने ऐकायला पाहिजे पण जे ऐकायला येऊ शकत नाही त्यांचे प्रतिनिधी म्हणून तुम्ही आला. तर या संसदेमध्ये संमत झालेले ठराव मतदारसंघापर्यंत पोहोचवण्याचं काम तुमचं आहे. अद्भुत. मग ऋषींचा रोल काय होता, वसिष्ठांचा रोल काय होता, आणि त्यातून श्रीराम कसे घडत गेले की ज्या माणूस आहेत ते आणि ईश्वरत्वापर्यंत गेले. अशा प्रभू रामचंद्रांच्या प्रती आपल्या मनामध्ये आदर, आस्था, पूजनीय भाव असणं अगदी स्वाभाविक आहे. पण आता यापुढे आज आपण संकल्प करायचा आहे मनातल्या मनात. घरी गेल्यानंतर काय करा, आता संध्याकाळची तुळस तोडायची नसते म्हणून, पण सकाळचं जर तुळशीचं पान एखादं राहिलं असेल आपल्या पूजेच्या उपकरणात तर ते हातात घ्या, एक पळीभर पाणी घ्या, श्रीरामांच्या समोर उभं राहा आणि मी माझ्या घरात रामभाव निर्माण करेन, रामभाव निर्माण करेन. आणि 1 वर्षाच्या आत तुमच्या पारिवारिक जीवनात होणाऱ्या गुणात्मक परिवर्तनाचा तुम्ही अनुभव घ्या. आणि जर नाही आला काही अनुभव तर पुढच्या वर्षी दत्तांडांच्या मागे लागून पुन्हा माझी 2 दिवस नाही 3 दिवस व्याख्यानं ठेवा आणि 3ऱ्या दिवशी मग मला काय शिक्षा करायची ते करा. पण मी खात्रीपूर्वक सांगतो 365 दिवसात तुमचं घर अयोध्या झाल्याशिवाय राहणार नाही. ते तसं व्हावं अशी कामना करून आजच्या या चिंतन यात्रेला आपण विराम देऊ. उद्या वाल्मिकीने वर्णन केलेले श्रीरामाचे गुण आणि ऋषीमुनींचा त्यांच्या जीवनावर झालेला आपण संस्कार पाहणार आहोत. तूर्त आपण इथे थांबतो. सियावर रामचंद्र की. श्रोते हो, आपण इतकी प्रेरणादायी प्रभू श्री रामकथा ऐकली, रामतत्व उलगडलं आणि समजलं की कोणत्याही प्रकारचा चमत्कार रामकथेत घडत नाही आणि घडवलेला नाही. त्यात आहे फक्त पराकोटीची मातृभक्ती, पितृभक्ती, गुरुवारचा विश्वास, नम्रता, कर्तव्य परायणता, सहनशीलता, स्वबळ, दृढनिश्चय या मानवी जीवनमूल्यांना आणि तत्वांनाच फक्त महत्त्व दिलं गेलं आहे. असे हे प्रभू श्रीराम कालही होते, आजही आहेत आणि उद्याही ते नित्यनूतन आम्हाला पथमार्गदर्शक ठरणार आहेत. श्रोते हो, आजच्या व्याख्यानाची समाप्ती आज इथे होत आहे. उद्या संध्याकाळी ठीक 6 वाजता भेटू याच ठिकाणी व्याख्यानाच्या दुसऱ्या आनंद पर्वात. उद्याचा विषय श्रीरामांचे आदर्श प्रेरक चरित्र. धन्यवाद. शुभरात्री. वंदे मातरम.